गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे. तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमियत उलेमाए हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आज हलाल जहाजच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय. आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील करून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय. आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर. तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेली आहे. तर हा पैसा जो आहे ते भारताच्या समांतर अर्थव्यवस्थेच्या आसपास पोचलेला आहे. तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे. आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काही कारवाई होतात तर त्याला तो पैसा पुरवला जातोय. म्हणजे मुस्लिमांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातोय. आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोचलेलं नाही. मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे? म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे. ही कोल्हापूरची जनता कदापि ही सहन करणार नाही. आणि जर का हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आवाहन करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे. आणि एवढं करून पण ह्यांनी जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि वेळप्रसंगी मोठा मोर्चा पण